रेखा वाळूंज. मी ब्युटिशियन आहे आणि ठाण्यामध्ये राहते. आज मी तुम्हाला चिकन बिर्याणी रेसिपी दाखवते. तर आता आपल्याला चिकन मॅरिनेट करण्यासाठी पहिल्यांदा चिकन अर्धा किलो घेतलंय. हळद, लिंबू, दही, आले लसूण पेस्ट, मीठ आणि मसाले ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी लाल फूल, मिरी, जिरं, लवंग, चक्री फूल, दालचिनी, मोठी वेलची, थोडीशी खडू मेथी. हे सर्व आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये वाटून आपण हे सर्व मसाले अख्खे घेतलेले खडे मसाले ते मिक्सरमध्ये असे वाटून घेतले. आता हे मॅरिनेट करण्यासाठी आपण हाफ टीस्पून हा मसाला टाकणार आहोत. त्याच्यानंतर अर्धा लिंबाचा रस, हळद, दही, टोमॅटो आणि लिंबाचं प्रमाण असल्यामुळे दही कमी प्रमाणामध्ये घ्यायचं. आले लसूण पेस्ट. बिर्याणीला आले लसूण पेस्ट जरा जास्त प्रमाणामध्ये लागते. नंतर भातामध्ये मीठ येईल, त्याच्यामुळे प्रमाणामध्ये मीठ घ्यावं यात. आणि हे सर्व मिक्स करून तीन तास तरी मॅरिनेट होऊन द्यावं. जर शक्य असेल आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवलं तरी ते छान मॅरिनेट होतं. चिकनच्या आतपर्यंत छान त्याचे मसाल्यांचे, खडे मसाल्यांचे चव उतरतो. आता आपण भात तयार करून घेणार आहे बिर्याणीसाठी. चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत. त्याच्यासाठी आपल्याला अर्धा किलो चिकनला अर्धा किलो बासमती राईस घेतलाय. तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी फोडणीसाठी, शहाजिरं. आता आपण फोडणी देणार आहोत. पहिल्यांदा आपण शहाजिरं टाकणार आहे. नंतर लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र, आता तांदूळ धुवून ठेवला होता तो आपण याच्यामध्ये मिक्स करूया. दोन 3 मिनिटं आपण छान याला परतून घेऊया. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. तांदूळ हा जास्त शिजवायचा नाहीये आपल्याला. 70 ते 80% शिजला पाहिजे. त्याच्यामुळे भात आपला सुटसुटीत होईल. भात सुटसुटीत आणि मोकळा होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहोत आणि असं
ढवळून पूर्ण याला 10 मिनिटं स्लो गॅसवर शिजवणार आहे. आता आपला 80% भात शिजून झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि हा भात थंड होऊन घेते. आता आपण चिकन मॅरिनेट केलं आहे. त्याच्यासाठी फोडणी द्यायला लागणारं सामान सांगते तुम्हाला. कांदा, टोमॅटो, लाल मिरची, केसर दुधात मिक्स करून घेतलंय, तूप, कोथिंबीर, तेल, थोडासा ऑरेंज कलर घेतला आहे मी आणि थोडा ग्रीन कलर घेतला आहे. आता आपण चिकनला फोडणी देऊया. आता आपण गॅस चालू करूया. यासाठी तेल जरा जास्त वापरावं लागतं. आता आपण कांदा टाकूया. कांदा चांगला स्लो गॅसवरती चांगला लाल परतून घ्यायचा आपल्याला. कांदा पूर्ण शिजून लाल झालेला आहे. आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकूया. आता टोमॅटो पण पूर्ण गळून तेल सुटलं पाहिजे त्याच्यातून, इथपर्यंत परतून घ्यायचं. हे मीडियम हीटवर आपल्याला करून घ्यायचं. आता आपला टोमॅटो पण पूर्ण तेलामध्ये गळालेला आहे. असं तेल बाजूला सुटलं पाहिजे. थोडंसं मी बाजूला करून त्याच्यामध्ये आपण गरम मसाले टाकले, त्याच्यामुळे लाल मिरची पावडर जरा प्रमाणातच टाकायची. ही लाल मिरची पावडर चांगली परतून घ्यायची. त्याचा कच्चा पण वास येत नाही. आता हे परतून झालंय आपलं. त्याच्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलेलं ते टाकून घेणार आहे. आणि हे पण आता व्यवस्थित स्लो गॅसवर परतून घेणार आहे. वास फार छान येतो. कच्च्या मसाल्यांमुळे सुगंध फार छान येतो. आता हे पुन्हा चिकन 15 ते 20 मिनिटं स्लो गॅसवर आपण शिजून द्यायचंय. पाणी अजिबात याच्यात टाकायचं नाहीये. तेल आणि मसाल्यामध्येच हे शिजलं गेलं पाहिजे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. चिकन शिजून तयार आहे. आता आपण थर लावायला घेऊया बिर्याणीचे. त्याच्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आपण जो भात उकडून घेतलेला आहे तो पहिला खाली लेअर करून घेऊया. त्यानंतर सेकंड,
चिकनचं लेअर लावूया. पुन्हा राईस. आपण जे केसरचं हे केलं होतं दूध ते थोडं टाकायचं. थोडं तूप टाकूया. थोडीशी कोथिंबीर. पुन्हा सेम प्रोसिजर. याच्यावर चिकनचं लेअर लावूया. पुन्हा राईस टाकायचं. आता शेवटचा थर आपण चिकन टाकून घेऊया. आपण भांडं खाली उतरून घेऊया आणि ह्याच्या खाली दम देण्यासाठी तवा फास्ट 2 मिनिटं तापवून घेऊया. त्याच्यावर हे भांडं ठेवूया आणि 2 मिनिटांनी गॅस स्लो करूया, ज्याने बिर्याणीला दम भेटेल. असं 15 मिनिटं स्लो गॅसवरती बिर्याणीला दम देऊन घ्यायचा. मग आपली बिर्याणी तयार. आपले 15 मिनिटं झालेले बिर्याणीला दम देऊन झालेला आहे. बघा किती छान टेक्स्चर आलंय, त्याला कलर सुंदर आलेला आहे. आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. तर आता आपली ही चिकन बिर्याणी बनवून रेडी आहे. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. अप्रतिम.